शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आढावा बैठक झाली आहे। दादा, काय कानमंत्र दिलाय कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? नाही बघा, तुम्हाला जर माहिती असेल तर ज्या पद्धतीनं आज हे सरकार वागत आहे, जे शेतकरी इतका त्रस्त असताना, एवढे मोठे मोठे आंदोलन चालू असताना फक्त आश्वासन देऊन त्याचे म्हणजे पानं पुसत आहेत, त्यांचे जे तोंडाला पानं पुसत आहेत, हे अतिशय निंदनीय बाब आहे। आज पाहायला गेलं तर तुम्ही बघा, संबंध महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यातल्या त्यात हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, आपलं यवतमाळ असेल, याच्यामध्ये तर भयंकर नुकसान झालं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजूनसुद्धा लोकांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही आहेत, तुम्ही जाहीर केलेली मदतसुद्धा येत नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शिवसैनिकाला फार काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे। शेतकरी स्वतः परेशान आहे। त्यामुळं आणि वसमत तालुका असेल किंवा हिंगोली जिल्हा असेल, हा पहिलाच शिवसेनामय आहे। त्यामुळं आम्हाला वेगळा काही कानमंत्र द्यायची गरज नाही आहे। फक्त लागा कामाला एवढंच म्हणण्यासाठी मी इथं आलो होतो। आणि आज खरं तर फक्त इच्छुकांची बैठक होती आणि त्याच्याशी मुलाखती होत्या। पण आपण जर पाहिलं असेल तर आज हजारोच्या संख्येने लोक इथं जमा झाले आणि त्याचं सभेमध्ये रूपांतर झालं। म्हणजे आज शिवसेना किती इथं बळकट आहे हे आपल्याला कळून येते। मी वेगळं सांगणं हे अतिशोक्ती होईल, पण तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे माहीत आहे की इथं शिवसेना किती बळकट आहे। विधानसभेची निवडणूक आघाडीमध्ये लढलीत, आता युती करणार आहात का स्वतंत्र लढणार आहात? नाही, आघाडीमध्येच लढवायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आम्ही म्हणजे शेवटपर्यंत आघाडीमध्येच लढवण्याचा प्रयत्न करू। नगरपालिकेची जागा ही सर्वसाधारण महिलेला सुटलेली आहे। कोण उमेदवार महिला नवीन चेहरा पुढे करणार आहात यावेळेस नगरपालिका? कारण तुमच्या हक्काची जागा आहे शिवसेना। आमच्याकडे आमचे जिल्हा प्रमुख आहे, महिला आहे आणि त्याला जागा सुटलेली आहे। त्या पद्धतीने आम्ही मागणी करू। म्हणजे स्वतंत्र लढलात तर रेणुका पतंगे या फिक्स उमेदवार? स्वतंत्र लढो की कसंही लढो, जागा ही आमची आहे, आमच्या पक्षाची जागा आहे। आमचा पहिला नगराध्यक्ष राहिलेला आहे, त्यामुळे आम्हालाच मिळायला पाहिजे। आमदार संतोष बांगर म्हणतात की आम्ही स्वतंत्रच लढणार। आता ते त्यांचा पक्षाचा आम्ही काय सांगू शकतो? आता त्यांचं काय काय चाललंय मी कसं बोलू शकतो? राजू नवघरे सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र लढण्याच्या चर्चा चालू आहे। मी दुसऱ्या पक्षाबद्दल काही बोलणारच नाहीये। कशामुळे बोलू? मला काही माहिती नाही तर मी कशाला बोलू? ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। काय वाटते, शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फटकला जाईल? नाही, हे बा, प्रत्येक पक्षाचा प्रमुख असल्यानं ते जे आपापल्या पक्षाचं म्हणतील, पण खरं मनाभावातून तुम्ही छातीवर हात ठेवून पहा आणि विचारा स्वतःलाच। पक्ष तुम्ही विचारा की कोणाची इथं वर्णी लागणार आहे, तर तुम्हाला सुद्धा कळेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाची वर्णी उद्या इथे या हिंगोली जिल्ह्यामध्ये लागेल असं मला खात्री आहे। शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली अशी वाटते? अतिशय खराब झालेली दिवाळी आहे शेतकऱ्याची, आणि शासनाने